नमस्कार मंडळी, अभिराज कलेक्शनच्या नवीन कोऱ्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे। मागचा व्हिडिओ आपण हा पुढे कंटिन्यू करणार आहोत। चला तर मग बघूया आपण आता पुढे कुठे जाणार आहोत। चला तर मग टू बी कंटिन्यू। सो आम्ही आता आलेलो आहोत इथे श्री गुरु मंदिर म्हणजेच बाळप्पा मठ अक्कलकोट। इथे तुम्ही स्वामींच्या दर्शनाला आलात तर इथे आवर्जून यायचं आहे दर्शनाला, त्याशिवाय आपलं दर्शन अधुरं आहे असं म्हणतात। आणि अजून एका ठिकाणी आम्ही जाणार आहोत, तेही दाखवतो तुम्हाला। इथे आता आरती चालू आहे, सुंदर असं मठ आहे, दाखवते तुम्हाला पुढे। अभिरा बघायचं होतं ना, तुम्हाला दाखवते। इथे स्वामी स्वतः प्रकट झाले होते, स्वतः इथे जे वाईट वाईट दिसतात तिथे हे ठसे आहेत, असं म्हणतात की स्वामींचे पाय आहेत। इथे स्वामींनी इथे पाय ठेवले होते। तुम्हाला दाखवते पुढे पुढे त्यांचे मोठे मोठे ठसे दिसत आहेत पायांचे, तुम्हाला दाखवते पुढे। हे बघा, हे मोठे मोठे स्वामींचे ठसे आहेत, हे बघा पायांचे ठसे आहेत। ते स्वामी स्वतः आले होते इथे चालत, स्वामींचे इथे तुम्ही पाय ठेवू शकत नाही, स्वामी स्वतः आले होते, स्वतः। हां, हे बघा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी। जिथे जिथे क्रॉस केला आहे तिथे पाय ठेवायचे नाहीत। आता आपण भेटूया ह्या मंदिरातलं पूर्ण, आपण याची काय आहे, ह्याच्या मागची म्हणजे हिस्ट्री काय आहे ते आपण जाणून घेऊया। सो गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। मैत्रिणींनो, मित्रांनो, फ्रेंड्स, स्वामी समर्थांचे स्वतःहून उमटलेले हे पाय आहेत। जिथे जिथे सफेद पांढरं केलेलं आहे तिथे स्वामी स्वतः चालत आलेले आहेत। हे बघा, इथे स्वतः स्वामींचे स्वतः पाय आहेत, हे बघा, चरण आहेत त्यांचे, पादुका आहेत। स्वामींची चरण आहेत, स्वतः स्वामींनी दर्शन दिलेलं आहे। त्याच्या मागची एक कथा आहे, तुम्हाला मी आता लवकरात लवकर गुरुजी आहेत आपले, त्या गुरुजींच्याच मुखाने आपण ऐकूया की काय आहे याच्या मागचं रहस्य। हे बघा, स्वामींचे ठसे आहेत, पायांचे ठसे आहेत। हे बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्ही कधी आलात तर इथे आपण आपले पाय द्यायचे नाही आहेत, ते वगळून। गुरुमंदिर म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? गुरुमंदिर म्हणजे काय? हा, गुरुमंदिर म्हणजे स्वामींचे दोघं शिष्य होते, चोळाप्पा आणि बाळप्पा। चोळाप्पांचे तिकडे स्वामींनी समाज घेतले, त्यात म्हणजे स्वामींचे लाडके शिष्य म्हणजे बाळप्पा महाराज। हा त्यांचा फोटो बघा, सगळं तुम्हाला दिसतो फोटो, हा बाळप्पा महाराजांचा फोटो। आणि गाभारे जे चांदीचं मुकुट आहे ना, त्याच्याखाली बाळप्पा महाराजांची समाधी आहे। मेन म्हणजे कसं, मेन स्वामींच्या पादुका आहेत, म्हणजे स्वामींनी स्वतः वापरलेले चिन्मय पादुका, छाटी, दंड। गाभारे जे कमान दिसेल ना तुम्हाला, कमान छत्रीवर छत्रीस्थानी स्वामींची मूर्ती, त्याच्याकडे दोन चांदीचे कडाव पादुका आहेत ना, ते चिन्मय पादुका आहेत। दिसले का तुम्हाला? ते चिन्मय पादुका, चिन्मय पादुका म्हणजे स्वामींनी स्वतः वापरलेले चिन्मय पादुका स्वस्त बाळप्पा घेऊन बाळप्पा महाराजांनी मठ स्थापन केले 1901 मध्ये। या मठाला ते 125 नेहमी चालत। आणि गाभारात तुम्हाला उजव्या साईडला रुद्राक्ष माळ वगैरे दिसेल बघा, इकडे आहे, इकडे राईट साईडला गणपतीच्या मूर्ती, वरच्या साईडला रुद्राक्ष माळ वगैरे दिसेल तुम्हाला। आणि बाळप्पांचं झालं की गुरु गाजवले, हे गंगाधर महाराज त्यांची समाधी। आणि गंगाधर महाराज झालं की गुरु गाजवले अक्कलकोटचे गजानन महाराज, तुम्हाला फोटो दिसेल अक्कलकोटचे गजानन महाराज म्हणजे इथले 3.5 किलोमीटर शिवपूर म्हणून आहे, तिथे गजानन महाराजांची समाधी। आणि या गुरुमंदिर म्हणजे गुरु परंपरा म्हणून या मंदिरला 3 नाव आहेत, हे गुरु मंदिर पण म्हणतात, आणि बाळप्पा मठ पण म्हणतात, आणि चिन्मय पादुका मठ पण म्हणतात। यासमोर शेडघर म्हणजे स्वामीसाठी खास त्यावेळेस बाळप्पा महाराजांनी बांधून दिलेले 3 तारांचे शेडघर म्हणतात ते। या खुर्चीवर बाळप्पा महाराजांनी बसेल, त्या खुर्चीवर गंगाधर महाराजांनी बसेल। तिथे संध्याकाळी 7 ते 8 आरती असतो, 7:45 वाजता शेत आरती म्हणजे ते स्वामींना मुक्तान सिंधूपासून निद्रिस्थान करतात, असं साईडला मच्छर काढण्यावर बांधला जातात। स्वामींनी आधी बाळ स्वरूपात दर्शन दिल्यावर देवीचा फोटो,
स्वामींचं उंची 7.5 फूट होतं आणि त्यांचा हात गुडघ्याच्या खाली होतं, त्याला अजानब म्हणतात. म्हणजे वाईट स्वामींची पावलं होती. मला दिसतील हां व्हाईट बॉक्स याच्यासाठी केलं की त्या स्वामींचं पावलं म्हणून. हा पावलं 25 नोव्हेंबर 2017 साली स्वामींचं पावलं म्हणून. पावलं म्हणजे मंदिर रिनोव्हेशन करणार. रिनोव्हेशन म्हणजे जुन्या फरशा काढून नवीन स्टाईल फरशा किंवा मार्बल टाकणार होतं. म्हणजे ज्या दिवशी फरशा बदलणार होते त्या दिवशी स्वामींचं पावलं म्हणून. स्वामींनी असे संकेत दिले की जुनं आहे ते तसं राहू द्या, नवीन काही करू. म्हणजे स्वामींचं इच्छा नव्हतं, म्हणजे जुनं आहे ते तसं ठेवले, काही बदलले नाही. तुम्ही बघू शकता पूर्णपणे सगळं सागवान. खाली बघायचा पांढऱ्या चौकळीत पाय देऊ नका, ते स्वामींचं पावलं म्हणून. पूर्णपणे सगळं सागवान येते. 1901 बांधलेलं आहे बाळापूर. तर फक्त साईडला सपोर्टिंग दिलं सिमेंटच्या खांबाने, म्हणजे त्याला काही होऊ नये म्हणून. हा स्वामींचं मूळ फोटो आहे, अमेरिकेच्या कोडॅक कंपनीने काढलेला 1872 साली. इथे बसलेले चोळाप्पा महाराज. चोळाप्पांचं नाव आहे श्रीपाद भट आणि हा बाळाप्पा महाराज हात जोडून उभारलेला आणि हा भुजंग स्वामींचे सेवक. ते दुपारी 12:30 ते 3 व्यापाराच्या पाठीमध्ये महाप्रसाद असतो आणि संध्याकाळी 7 ते 8 असतो. 8 ते 10:30 11 वाजेपर्यंत महाप्रसाद. दोन्ही टाईम 12 महिने कंटिन्यू प्रसाद असतो. आपलं नाव काय? समर्थ कुंभार. पलीकडे राम मंदिर आहे, गोशाळा, तिकडे दर्शन. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. सो तुम्ही इथे बघितलं असाल की ते छान अशी माहिती दिलेली आहे आम्हाला गुरुजींनी. आता तुम्ही इथे या लवकरात लवकर आणि भेट द्या अशा तीर्थस्थानाला. स्वामींना भेट द्यायला या. कसं वाटला हा आजचा व्हिडिओ नक्की सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून पुढे आहे बघण्यासारखं. आता मी अजून उद्याच्या दिवशी म्हणजेच 3रा दिवस आता कुठे जाणार आहोत फिरायला हे तुम्हाला नक्की दाखव. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा लवकरात लवकर स्वामींना भेटायला या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्ही बघू शकता स्वामींचे चरण आहे तिथे, तुम्ही बघू शकता. आणि आम्हाला इथे चरणावरती प्रसादसुद्धा मिळालेला आहे, हे पण तुम्ही बघू शकता. आता आम्ही हा प्रसाद ग्रहण करणार आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला मला छान असा मस्त स्वामींचं दर्शन होतं आहे, पावली मिळते आहे, अनुभव येतो आहे. तुम्ही आम्हाला जिथे आम्ही जातो तिथे आम्हाला आरत्या मिळतात. जसं आम्ही कुठे जिथे एंटर करते तिथे आम्हाला आरती मिळते न सांगता. स्वामींनी आम्हाला त्यांचं आहे ना रे, स्वामी पहिल्यांदा आलो आहे, पण स्वामींनी आम्हाला त्यांचं आता काय म्हणतात ना बनवून घेतलं आहे, छोटं बाळ आहे ना, असंच झालेलं आहे. चला तर मग भेटूया पुढच्या स्थळाला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण बाळप्पा मंदिराची मठाची पूर्ण माहिती दिलेली आहे. फक्त थोडा इथे फॅन चालू असल्यामुळे व्हिडिओमध्ये थोडासा डिस्टर्बन्स येत आहे, तर त्यासाठी तुम्ही जरा समजून घ्या. बाकी तो व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि पुढचे असेच व्हिडिओ कंटिन्यू राहणार आहेत, तेही बघा. छान छान व्हिडिओ येणार आहेत. आता ह्याच्याच मागे मठाच्या मागे जसं गुरुजींनी सांगितलं त्यावेळेला इथे महाप्रसाद असतो. आता आम्ही त्या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी जाणार आहोत. बघूया आता काय प्रसादामध्ये आहे, तुम्हाला दाखवते सगळं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि कसा वाटला हे व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा. चला तर मग जेवायला आपण जाऊया. इथे आम्ही आता जिथे आलो तो मठात, तिथे आम्हाला आग्रज स्वामींकडून जेवण आहे की इथे तुम्ही माझ्या इथे थोडंसं खायचं आहे. सो इथे आलेलं आहे आम्हाला गरमागरम जेवण. गरम गरम चपात्या आहेत, आमटी आहे, इथे पातळ अशी भाजी आहे, गोड शिरा आहे आणि मीठ आहे आणि भात नंतर मागून येणार आहे. सो तुम्हीसुद्धा या महाप्रसादाचा लाभ घ्या. नक्की मठात गेलात की तुम्ही एक नोटीस करा, तुम्ही कुठल्याही तीर्थस्थानाला जा, ते जेवण एवढं सुंदर असतं, एवढा म्हणजे कमी
जिन्नस टाकून बनवलेलं असतं, पण त्याची टेस्ट एवढी सुंदर आणि भारी असते, म्हणजे वेगळीच असते, एकदम चवदार असते. आणि तुम्ही एक टाईम घेतलात जेवण तर ते पूर्ण पोट तुमचं भरतं, एका वेळेलाच पोट भरतं. एकदा आपण पहिल्यांदा घेतो तेव्हाच पुन्हा घ्यायची गरजच लागत नाही, एवढं सुंदर असतं जेवण. तुम्हीसुद्धा नक्की लाभ घ्या, नक्की लाभ घ्या, नक्की लाभ घ्या. आणि व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. सो भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. टू बी कंटिन्यू, पुढे व्हिडिओ सगळे आहेत, कंटिन्यू व्हिडिओ सगळे बघा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, साईनाथ महाराज की जय. जय श्री स्वामी समर्थ.